राज्य परिवहन महामंडळाच्या बहुचर्चित 1310 गाड्या भाडेतत्वावर घेण्याच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे। अखेर ही निविदा प्रक्रियाच रद्द करत महामंडळाला मोठा धक्का दिलाय। त्याचप्रमाणे भाडेतत्वावर गाड्या घेण्यासंदर्भात नव्यानं पारदर्शीपणे निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेशही महामंडळाला देण्यात आलेले आहेत। महामंडळानं भाडेतत्वावर 1310 गाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता केलेली होती आणि त्यासाठी काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मुदतवाढ तर या निर्णयास विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलीची शिक्षा देण्यात आली होती। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी महायुतीचं जे पहिलं सरकार होतं म्हणजे 2022 मध्ये या प्रकारच्या निविदा ज्या आहेत त्या सरकारला अंधारात ठेवून अधिकाऱ्यांनी काढल्या होत्या। यामुळे जवळपास 1310 बसेस ज्या आहेत त्या भाडेतत्वावर घेण्यात आल्या होत्या आणि यामध्ये जी अनियमितता झाली होती त्यामध्ये जवळपास 2000 कोटीचा फटका जो तो राज्य सरकारला बसला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यात या सगळ्या संदर्भात त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते। हा सगळा घोटाळा बाहेर आल्यानंतर नेमकं काय झालं होतं, अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला अंधारात ठेवून कशा प्रकारे हे जे निविदा प्रक्रिया ती राबवली होती आणि त्याच्या जे भाडेतत्वावरची जी बसेस घेतल्या होत्या त्याच्यामध्ये जी भाडेतत्वावरची जी बस आहे त्याच्यामध्ये जी तफावत होती यामुळे राज्य सरकारला हा जवळपास 2000 कोटीचा फटका बसणार होता। या संबंधित जे आपले मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांना देखील जे निर्देश आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी दिले होते आणि त्यानंतर लगेचच या सगळ्या निविदा प्रक्रियेवरती आक्षेप घेतली। निविदा प्रक्रिया जी तीच आता मुख्यमंत्र्यांनी रद्द केली आणि नव्याने पारदर्शी जी निविदा प्रक्रिया ती राबवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। एकूणच काय तर या सगळ्या निविदा प्रक्रियेत जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावर कडक कारवाईच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। कारण अशा प्रकारे राज्य सरकारला सरळ अंधारात ठेवून जवळपास 2000 कोटीची अफरातफर करण्याची जो प्रयत्न होता तो या अधिकाऱ्यांकडून करण्यात होता। यामध्ये राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात फटकाही बसलेला आहे। तो फटका देखील आता राज्य सरकार सहन करणार नाही अशा प्रकारचे निर्देश आणि सूचना या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्या निविदा प्रक्रियेत आता पारदर्शकता आणण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे। लागवी अगदी धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या माहितीकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।